आत्ताच हा म्हणाला की लहानपणापासून मी कविता म्हणत राहिलो आणि म्हणजे जुन्या पाठांतर असलेल्या कविता तो आजही म्हणतोय. तर तुला त्याचा फायदा होतो की त्रास होतो किंवा यातून तुलाही काही कविता पाठ झाल्या का वगैरे याविषयी जाणून घ्यायला आवडेल मला. बिलकुल मलाही सांगायला आवडेल ते. खरं तर मी ज्या पार्श्वभूमीतून आली हा आणि जे काही माझ्या शिक्षणातून मला मिळालं की पाठांतर हे शून्य आहे माझं. अगदी कधीच मला पाठांतर नव्हतं, सवय नाही, म्हणजे ती लहानपणापासून लागली नाही, त्याच्यामुळे मोठेपणी पण ती पाठांतराची सवय नाही. आणि ज्या वेळेला मी यांच्यासोबत नांदायला आली तर त्यावेळेला ह्यांच्या मोठमोठ्या आवाजात कविता म्हणणं, तर ते म्हणजे सुरुवातीला थोडंसं असं वाटायचं की काय सारख्या कविता म्हणतात, पण हळूहळू हळूहळू त्या मला पाठवत गेल्या. म्हणजे क्या बात आहे. सर्व सर्व पाठ झाले असं नाही, अगदी कुठे कुठे अडकते, पण बऱ्याचशा कविता अशा पाठांतर झालेल्या नाही सलगपणे, म्हणजे माहिती. दुसरं असं की माझा मराठीचा अगदी काहीही संबंध नव्हता. माझं शिक्षण पूर्ण हिंदी मीडियममध्ये झालेलं आहे, त्याच्यामुळे मी मराठी कधीच शिकली नाही. तर ते मराठी आणखीन ऐकायला मला खूप, म्हणजे मराठीसुद्धा सुधरत गेलं माझं, की ते कविता ऐकून म्हणा किंवा काही ऐकून, की नवीन नवीन ऐकायला मिळालं, नवीन नवीन कवी लेखक हे सगळ्याची माहिती मला इथे मिळत गेली. तर तो एक फायदा झाला. पण त्याचा एक तोटाही मला अगदी सांगावंसं वाटतं. सांग सांग जरूर सांग. बिलकुल, की इतक्या मोठ्या मोठ्या आवाजात अगदी बाथरूम किंवा कुठेही आंघोळीला गेलेले असताना किंवा रूममध्ये असताना असं अनेक वेळा हे कविता म्हणत राहायची मोठमोठ्या आवाजात. आणि अनेक वेळा असंही झालेलं आहे की बेल वाजत राहिली आणि यांच्या कानापर्यंत त्या बेलचा आवाज पोहोचलेला नाही, त्यांच्या स्वतःच्या आवाजामुळे तो कानापर्यंत पोहोचलेला नाही आणि आलेला व्यक्ती वापस गेला असंही घडलेलं आहे एक दोन वेळा. तर याही घटना आहे, पण तरीही त्याचा मोस्टली मला फायदाच झालेला आहे. आणि जी म्हणजे माझ्यात जी कमतरता आहे पाठांतर न होण्याची, तर त्या ह्याच्यात आपोआपच जसं लहानपणापासून आपण पाहतो की ज्या ह्याच्यात वावरतो की ते काही गोष्टी आपल्याला आपोआपच पाठ होत राहतात. सिनेमाचे हिंदी गाणे म्हणा, कधी कोणाला संस्कृतचे श्लोक म्हणा किंवा काही असं जे पाठांतर होत जातं, तसं माझं कवितांचं झालं की यांच्यासोबत वावरता वावरता मला त्या आपोआप आपोआप अशा म्हणजे स्मरणात येत गेल्या आणि फायदा झाला. फायदाच झाला. शब्द ही संपत्तीच आहे. बिलकुल. आणि त्याच्यानंतरही म्हणजे कविवारची सुद्धा मी नियमित एक श्रोते सदस्य म्हणून राहिलीस तू. राहिली आणि रविवार संपन्न झाला त्याच्यामुळे. हो, कारण श्रोत्यांची गरज असते गरज ना असते, प्रत्येक तेच ठिकाणी. ना. श्रोते नसले तर त्याचा उपयोग काय. उपयोग. कोणी असे श्रोतेही हवे. कधी वाटलं तर त्याचं समीक्षणही थोडं बहुत छोट्या प्रमाणात काही करता येऊ शकतं, आपल्या स्तरावर करता येऊ शकतं. तर तेही एक म्हणजे एक ती माझी मला फायदा झाला आहे तो, की तेही विचार करता येतो मला की कविता कशी योग्य आहे, थोडा बहुत करता येतो. म्हणजे सहवासाने कसा फायदा होतो एखाद्या गोष्टीचा कानावर सतत पडल्यानं. आणि माझंही मत आहे की कविता असा जे कानावर पडत राहणं, ओठावर येत राहणं, याच्याने आपल्यालाही आपल्याही जाणीवा विकसित होतात, त्या संवेदनेशी आपल्याला साधर्म्य किंवा नातं सांगता येतं. तर किशोर, म्हणजे आपण इथपर्यंत तर आलोच, म्हणजे ती कल्पना कशी स्फुरली ते. पण मग यात कसं असतं की कवी खूप आहे आणि मग त्यांची निवड कशी करावी वगैरे या संदर्भात काही म्हणजे तुमचं विचार मंथन झालं होतं का? म्हणजे आकार फिल्म्स आणि तुझं या म्हणजे पूर्णपणे म्हणजे जसं आकार फिल्म्सचे जे हे मुलं आहेत यांचा तसा कवितेशी संबंध काही फार नसल्यामुळे त्यांनी ती पूर्ण जबाबदारी माझ्याकडे दिली की कोण कवी राहतील. तर आता कविवारच्या निमित्ताने खरं म्हणजे कविवारच्या पूर्वी माझा चंद्रपुरातल्या म्हणजे एक श्रीपाद जोशी वगैरे सोडले म्हणजे इतर निमित्ताने माझ्या संपर्कात होते. तर बाकी कवींशी असा काही परिचय नव्हता. तो माझा कविवारच्या निमित्ताने झाला होता. कविवार पहिल्या फेजमध्ये 2 ह्याच्यात चाललं आणि ते साधारण 1.5 वर्ष चाललं. त्या ह्याच्यात बऱ्यापैकी त्या कवींशी मैत्री झाली होती आणि त्याच्यातले कोणाला घेता येईल आपल्याला त्याची ही कल्पना मला म्हणजे माझ्या हिशोबाने मी लावली आणि त्याच्यातले ते कवी निवडले. आणि त्याच्यात आपल्या कविवारमध्ये आपल्याला माहिती आहे किंवा असेही कवी आहेत की जे आज अखिल भारतीय साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणूनही गेलेले आहेत. काही नवोदितही आहे, म्हणजे कच्चे पक्के असे दोन्ही प्रकारचे आहेत. त्या सगळ्यांनाच आपण कथा कवितेच्या जन्माचीमध्ये घेतलं आणि त्या
पद्धतीने ती निवड केली तर आपल्याला त्याच्यातल्या, जसं मी मगाशी म्हटलं, काही लोकांनी कोरोनामुळे ते करण्यास नकार दिला होता. तर असे 15 जण होते माझ्यासकट. त्यांचं आपण ते शूटिंग घेतलं आणि मग ठरवलं की बा प्रत्येकाच्या 5 कविता आपण घेऊ. पण किती चांगलं की बाई एकीकडे कोरोनानं काळ थांबल्यासारखा झाला होता, पण म्हणजे हा काळ थांबला होता म्हणून कथा कवितेच्या जन्माची एक उपक्रम आहे घडून आला. बिलकुल. म्हणजे कधी कधी वाईटातून जे चांगलं निघतं ते असं आहे असं म्हणता येईल, नाही का? तर जेव्हा जेव्हा म्हणजे दर बुधवारी आणि शनिवारी यायच्या नंतर तर मग अनेक लोकांना उत्सुकता होती की बघ कधी येतं, पुढच्या हो. वेळेस कोणाचा नंबर आहे, आणि कवींच्याही मनामध्ये एक उत्सुकता जागृत झाली होती, तशीच ती श्रोत्यांच्याही मनात जा. तर या काळात कशा प्रतिक्रिया येत राहिल्या विविध स्तरातून? कवींच्या तर स्वाभाविक आहे, कोणालाही बा मी अभिव्यक्त होतोय तर ते पाहायला कोणालाही आवडतं. म्हणजे अनेक मोठ्या मोठ्या लोकांनाही पाहायला मी त्यांना त्याची उत्सुकता असते की ज्यांना सातत्याने तो चान्स मिळत असला तरी. तर त्याच्यामुळे कवींमध्ये ती उत्सुकता होतीच, त्याच्याबद्दल बोलतोच मी. पण ज्या श्रोत्यांनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिल्या, झालं असं की आता हे याचं स्प्रेड कसं करायचं. युट्यूबवर आपण ते अपलोड केलं, तर आता युट्यूबवर अपलोड केलं, लोक पाहतील तेव्हा ते पाहायला जाईल, मग लोकांपर्यंत ते पोचलं पाहिजे. याच्याकरता आजकाल समाज माध्यमं इतके उपलब्ध आहेत, तर त्याच्यात मी माझ्या फेसबुकवर ते अपलोड करत होतो प्रत्येक कविता. त्याच्या व्यतिरिक्त माझ्या संपर्कातले जेवढे मराठी जाणणारे लोक होते, काही संबंध नाही की कविता त्यांना कळते नाही कळत असं काहीच नाही, असे माझ्या संपर्कातले मराठी कळलं पाहिजे एवढंच. हिंदी किंवा जे मराठी जाणत नाही त्यांना काही त्याच्यात मी ॲड नाही केलं. मी 2 ब्रॉडकास्ट लिस्ट बनवल्या, म्हणजे साधारण 500 लोक. तर त्या 500 लोकांपर्यंत ही कविता दर बुधवारी आणि शनिवारी जात होती. म्हणजे 11 वाजता ती नागपुरात अपलोड होत होती यूट्यूबवर. ती अपलोड झाली की ती मी माझ्या ब्रॉडकास्ट लिस्टवर टाकत होतो, माझ्या फेसबुकवर टाकत होतो. तर आता माझ्या संपर्कात तर असे अनेक लोक होते ज्यांचं माझ्या दृष्टीने की यांचा कविते वगैरेशी काही संबंध नाही, पण आपल्याला प्रचार करायचा आहे म्हणून, जसं रस्त्यावर पॉम्पलेट वाटतात, त्यांना माहीत असतं त्याच्यातले निम्मे पॉम्पलेट रद्दीत जाणार, तर पण ते वाटत असतात की लोकांपर्यंत गेलं पाहिजे. तशा पद्धतीने त्या कविता मी 500 लोकांना पाठवत होतो. मला त्याचं असं आश्चर्य वाटलं की असे अनेक माझे मित्र म्हणा किंवा परिचित म्हणा की ज्यांच्याकडून मी कधी अपेक्षित केलं नव्हतं की ते कवितेबद्दल बोलते, त्यांच्या प्रतिक्रिया आल्या. आणि त्या प्रतिक्रिया अशा आल्या की बा हा उपक्रम जो आहे यांनी, म्हणजे बा मला असं म्हणणारे खूप जण सापडले की बा लहानपणी आपण शाळेबिळेमध्ये कविता जेव्हा म्हणायचो, कारण आपल्या पिढीला ती सवय होती शाळेमध्ये रट्टा मारायची, शाळा बंद व्हायच्या वेळी सर्वांनी सामूहिक कविता म्हणायच्या वगैरे, तर त्याची आठवण झाली बा. बरोबर, असं त्यांनी मला प्रतिक्रिया दिल्या. आणि त्याच्यामध्ये काही माझे मित्र तर परदेशात आहेत, त्यांच्याही पर्यंत गेली. आणि त्याच्यामुळे त्यांच्या प्रतिक्रिया आल्या. मग मी काय करायचो की बा त्यांच्या प्रतिक्रिया आल्या ज्या कवितेवर, त्या प्रत्येक कवीला त्या कविता त्या प्रतिक्रिया मी फॉरवर्ड करतो, म्हणजे जेणेकरून त्या कवीलाही कळेल की बा बरोबर लोक. किती आनंददायी असतं. एक तर काय कवीला प्रतिक्रिया मिळाली की तो आणखी असा, म्हणजे अनेक कवी लठ्ठे झाले असतील. ते मी काय म्हणत होतो की आठवणीतल्या कविता नावाचा असा उपक्रम म्हणजे पुस्तक रूपाने आलाय. तर म्हणजे या उपक्रमाने कविता पोहोचलात, पण वाचकांच्या किंवा श्रोत्यांच्या मनातही त्यांच्या आठवणीतल्या कविता जिवंत झाल्या, हाही एक उपक्रमाचा एक फलश्रुतीच आहे असं म्हणावं लागेल. मी काय म्हणत होतो की तू इतक्या लहानपणापासून कविता वाचल्या, म्हणजे त्या काळातले माधव जुलियन आहेत, गिरीश आहेत, घाटे आहेत वगैरे, तर त्यातली एखादी कविता आठवत असेल तर आपल्या श्रोत्यांसाठी थोडीशी सादर करणं, म्हणजे तुला जी आठवत असेल. नाही आठवतात पुस्तक, 2-1 कडवे वगैरे किंवा 1-2 याच्यातले, म्हणजे दीर्घ असेल तरी त्यातले 2-2 कडवे. नाही दीर्घ कविता जरी नाही तरी तरी आजच्या हिशोबाने त्या कविता मोठ्याच होत्या पूर्वीच्या. म्हणजे 20-20 कडव्याच्या. नारायण वामन टिळकांची जी सुशीला नावाची कविता आहे ती काहीतरी 60-70 कडवे आहेत त्याला. ती पूर्ण त्या सुशीलेचं आयुष्य त्याच्यात आहे. याकरता म्हणतोय की निदान त्या कविता आज निदान
बिलकुल. पुन्हा श्रोत्यांपर्यंत जातील म्हणून. तर नारायण वामन टिळकांचीच एक कविता आहे वृक्षान्योक्ती नावाची. तर त्याच्यातले 2 कडवे मी ऐकतो आणि असे अनेक कवी आहे. म्हणजे आता उल्लेख केला तू की बघ या कवींच्या, माझ्या तर कविता अशा अनेक पाठ आहे की ज्याचे कवीही मला माहीत नाही. आज गुगल वगैरे आल्यानंतर मी खूप शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्या कवींचं नाव मला सापडले नाही. किंवा आठवणीतल्या कविता जे रमेश तेंडुलकर आणि त्यांच्या मित्रांनी हे केलं होतं, 4ही खंड मी घेऊन ठेवले, त्याच्यात शोधले. काही कवी त्याच्यात सापडले मला, जे मला माहीत नव्हते पाठ, मला कविता पाठ असलेले. पण अशा अनेक कविता आजही आहे की ज्याचे कवी मला सापडलेले नाही. म्हणजे ते कोणी सांगितले तर फार बरं होईल. तर नारायण वामन टिळकांची वृक्षान्योक्ती जी आहे ती की वृक्ष कसा माणसाच्या उपयोगी येतो त्याचं वर्णन ते पूर्ण त्यांनी केलं आहे. किंवा सुरुवातीपासून त्याचा शेवट सुद्धा जो होतो तर तो त्याच्या अंतानंतरही तो माणसाच्या उपयोगी पडतो, हे ते वर्णन आहे. तर त्याच्यातले 2 कडवे मी ऐकतो. फुले आली नामी मधुतर रसे पूर्ण भरली, सुवासे सौंदर्ये अनुपम जगा माझी ठरली. अली आले झाले, अली म्हणजे भुंगे, अली आले झाले मुदित रस पाने करुनिया, नरा संतर पिले मज समगुरु तू लघुनरा. फळे आली आली विविध विहगाली तुझकडे, क्षुधा त्यांची गेली वदती तुझ आशिर वचगडे. कुणी काठी हाणी कुणी दगड टाकी तुझवरी, तरी सर्वा देसी स्वधन मती मोठी तव खरी. असं ते एक कविता आहे. त्याचं म्हणजे मी ती कविता म्हणतो, गाता का मग कुल थोरली, असं त्याचं टायटल आहे त्या कवितेचं. आणि आपल्याकडे जे जन्माधारित उच्च नीचता फार भारतात हे आहे, त्याच्यावर ती प्रहार आहे, त्याच्यावर प्रश्नचिन्ह उभं करते. तर त्या कवीनी त्याच्यातले जे काही गोष्टी घेतल्या आहेत तर ते तडित कडाडे उपचे काळ्या कभिन्न मेघोदरी, म्हणून का वीज नसे साजिरी. काळे पाणी क्षुद्र शिंपले जन्माचे साधन, म्हणून का मौक्तिकास मोलन. महाविषारी असे खरोखर नागाची ती फणी, म्हणून का विषमय वरचा मणी. पंखापोटी जन्म पावनी सौंदर्य शोभते, म्हणून का कमल तुच्छ वाटते. तर असे मला याचे कवी माहित नाही, मी खूप शोधलं, मला अजून सापडले नाही. हेच तर कवीचं वैशिष्ट्य आहे की भले ते आज नसतील कदाचित, पण त्यांचे शब्द असे जिभेवर आहेत, हेच त्यांचं मोठेपण आहे.